नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 18 जुलै 2024 वार गुरुवार घोंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथे आपल्याला शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते हे आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला घोंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। मागचं उद्या दे आपल्याला कोबीची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर कोबीच्या दरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते। आज तर कमीत कमी 25 ते 28 रुपये किलोपर्यंत आपल्याला कोबीसाठी दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला कोबीसाठी आज पुन्हा तेजी पाहायला मिळते। दोडक्याची क्वालिटी पाहू शकता। दोडक्याच्या क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 6 रुपये किलोपासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 14 रुपये किलोपर्यंत आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार आपल्याला आवक हे मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला आज थोडीशी तेजी आज दोडक्यामध्ये पाहायला मिळते। भेंडीची क्वालिटी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी आपल्याला 25 ते 30 रुपये आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार आपल्याला दरामध्ये आपल्याला जे घसरण आपल्याला पाहायला मिळालेले आहे तर 30 रुपये किलोपर्यंत उच्चांकी दर आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 15 रुपये किलोपासून आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला भेंडीसाठी कमी झालेले पाहायला मिळतात। दुधी भोपळा आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दुधी भोपळ्यासाठी कमीत कमी 12 ते 16 रुपये किलोपर्यंत आपल्याला चांगल्या दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 6 रुपये किलोपासून आपल्याला दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता। 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त 16 रुपये किलोपर्यंत आपल्याला दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते। टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी आज 70 रुपये किलो टोमॅटोसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटीनुसार आपण पाहू शकता। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला चांगली तेजी टोमॅटोसाठी पाहायला मिळालेली आहे। तर मार्केटमध्ये आवक आपल्याला आहे। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला थोडीशी आज तेजी पुन्हा एकदा पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 40 रुपये किलोपासून आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये जास्तीत जास्त 70 रुपये किलोपर्यंत आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतात। काकडीची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीसाठी आज आपल्याला जास्तीत जास्त 16 रुपये किलोपर्यंत आपल्याला 1 नंबर टॉप क्वालिटीच्या काकडीसाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 16 रुपयापर्यंत कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 16 रुपये किलोपर्यंत आपल्याला चांगल्या काकडीसाठी दर पाहायला मिळते। वांग्याची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वांग्यासाठी आज कमीत कमी 20 रुपये ते 30 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार आपल्याला दरामध्ये आपल्याला चांगली तेजी पाहायला मिळते। तर कमीत कमी हलक्या क्वालिटीच्या वांग्यासाठी आपल्याला 10 रुपये किलोपर्यंत वांग्यासाठी दर पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला घोसावळ्यासाठी आज 20 रुपये ते 30 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार आपल्याला आवक ही चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला घोसावळ्यासाठी स्थिर पाहायला मिळतात। कवळ्याची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्याला आज 10 रुपयापासून ते जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला कवळ्यासाठी दर पाहायला मिळतात। क्वालिटीनुसार आपल्याला आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला 10 रुपये ते जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला चांगल्या कवळ्यासाठी दर पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वाटाणा पाहायला मिळते। तर वाटाण्यासाठी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 60 रुपये ते 80 रुपये किलोपर्यंत आपल्याला वाटाण्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला थोडेसे कमी होताना पाहायला मिळतात। तर अजून महाराष्ट्रातील वाटाणा जर मार्केटमध्ये आपल्याला आला तर वाटाण्याचे दर हे आपल्याला भरपूर प्रमाणात उतरलेले पाहायला मिळतील। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शिमला मिरची पाहायला मिळते। तर शिमला मिरचीसाठी आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 25 ते 35 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला आवकी पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 15 रुपये किलोपासून आपल्याला शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वालगेवडा पाहायला मिळते। तर वालगेवड्यासाठी आज आपल्याला कमीत कमी 40 रुपये ते जास्तीत जास्त 55 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला वालगेवड्यासाठी दर जे आहेत ते आपल्याला उतरताना पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कारल्यासाठी आज दर उतरलेले पाहायला मिळतात। तर 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी
25 ते 35 रुपये किलोपर्यंत आपल्याला कारल्यासाठी दर पाहायला मिळतात. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दरामध्ये आज आपल्याला थोडीशी घसरण पाहायला मिळते. आवक भरपूर झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला थोडासा बदल आज पाहायला मिळतोय. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगासाठी आज कमीत कमी 60 रुपये ते जास्तीत जास्त 70 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला भुईमुग शेंगासाठी तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. शेवगा शेंगाची क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर क्वालिटीनुसार हा जो शेवगा आपल्याला पाहायला मिळतोय हा बाहेरच्या राज्यातील तामिळनाडू या ठिकाणचा आपल्याला शेवगा पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. वेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेवगा पाहायला मिळते. तर या शेवग्यासाठी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 80 रुपये ते 100 रुपयेपर्यंत आपल्याला शेवग्यासाठी दर पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार आपल्याला मार्केटमध्ये शेवग्याला तेजी पाहायला मिळते. बीन्सची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बीन्स पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार आपल्याला कमीत कमी 40 ते 50 रुपयापर्यंत आपल्याला बीन्ससाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बीन्स पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला 40 ते 50 रुपये किलोपर्यंत पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पुणेरी गवार पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 40 रुपये ते 60 रुपयापर्यंत आपल्याला पुणेरी गवारसाठी दर पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला गवारासाठी दर जे आहे ते आपल्याला 4 ते 5 दिवसापासून 40 ते 60 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. तर आवक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला स्थिरता 4 ते 5 दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला तोंडले पाहायला मिळते. तोंडल्यासाठी दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 15 ते 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला तोंडल्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जळगाव वांगासाठी आज कमीत कमी 20 रुपये ते 30 रुपये दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार आपल्याला दरामध्ये आपल्याला थोडाफार बदल आज पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जळगाव वांगा आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते 20 रुपये ते 30 रुपये किलोपर्यंत पाहायला मिळतात. तर काळं भारताचं वांगं आपण पाहू शकता. क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वांगं पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 20 रुपये ते 30 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. हिरवी मिरचीची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला हिरवी मिरचीसाठी कमीत कमी आज हलक्या क्वालिटीसाठी 20 रुपये किलोपासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 35 रुपये किलोपर्यंत आपल्याला हिरवी मिरचीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दरामध्ये आज थोडंसं पुन्हा एकदा घसरण आपल्याला हिरव्या मिरचीसाठी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला फ्लावरसाठी आज कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 15 रुपये किलोपर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या फ्लावरसाठी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 7 रुपये किलोपासून आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळते. आल्याची क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते हा कमी क्वालिटीमध्ये. त्याचबरोबर कवळ्या आल्यासाठी आपल्याला 15 रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार ते चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कवळ्या आल्यासाठी जास्तीत जास्त 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. कवळ्या आल्याची क्वालिटीनुसार आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये अशा क्वालिटीमध्ये आपल्याला 40 ते 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला आल्यासाठी दर पाहायला मिळते. तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी आज दर जे आहेत आपल्याला 1 नंबर सातारा आल्यासाठी 85 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर आल्यासाठी आपल्याला दर थोडेसे 5 रुपयाने कमी झालेले पाहायला मिळतात. आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 85 रुपये किलोपर्यंत आपल्याला आल्यासाठी दर पाहायला मिळते. राजगिऱ्याची क्वालिटी पाहू शकता. हिरवा राजगिरा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर लाल राजगिरा आज आपल्याला पाहायला मिळतो. तो क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला कमीत कमी 5 रुपये ते 7 रुपयासाठी दर जे आहेत आपल्याला राजगिरासाठी पाहायला मिळते. चवळीची भाजी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला चवळीची भाजीसाठी आज कमीत कमी 3 रुपये ते जास्तीत जास्त 5 रुपयेपर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. तर क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आहे. त्याचबरोबर आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती झाल्यामुळे चवळीचे दर आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात. शापूची भाजी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शापूसाठी आज कमीत कमी 4 रुपयेपासून ते जास्तीत जास्त 8 रुपयेपर्यंत या गड्डीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दरामध्ये आज आपल्याला थोडासा बदल आज पाहायला मिळते. मेथीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मेथीसाठी आज जास्तीत जास्त 6 रुपयेपर्यंत आपल्याला मेथीसाठी दर पाहायला मिळते. तर कमीत कमी 3 रुपये
पासून एका गड्डीसाठी दर आपल्याला मेथीसाठी पाहायला मिळते. मार्केटमध्ये मेथीची आवक मोठ्या प्रमाणावरती झाल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला एक मेथीसाठी कमी झालेले पाहायला मिळतात. गावरान कोथिंबीरीची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला गावरान कोथिंबीर पाहायला मिळते. तर कमीत कमी गावरान कोथिंबीरीसाठी 5 रुपये ते 8 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. त्याचबरोबर विलायती कोथिंबीरीसाठी आज आपल्याला 4 रुपये ते 5 रुपयापर्यंत आपल्याला विलायती कोथिंबीरीसाठी दर पाहायला मिळते. तर आवक आपल्याला आज थोडीफार बदल कोथिंबीरीच्या दरामध्ये झालेला पाहायला मिळते.